घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने साडीला फॉल कसा लावायचा हे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्किल युअर वे. तर इथे हा फॉल आपण साडीला वापरणार आहोत. मार्केटमध्ये हे असे फॉल मिळतात. याची किंमत साधारणतः एक 15 ते 20 रुपयापर्यंत असते. याची जी लेंथ आहे ही 1.25 मीटर पर्यंत असते. तर साडीला फॉल का लावायचा? तर त्याचे दोन प्रमुख कारण आहेत. साडी नेसल्यानंतर साडीचा जो लुक आहे तो खूप छान येतो. साडीच्या निर्या अतिशय व्यवस्थित बसतात आणि खालच्या साईडने थोडा हेवीनेस आल्यामुळे साडीचा फ्लो पण खूप छान येतो. तर दुसरं रिझन काय? तर साडीला फॉल लावल्यामुळे साडीची जी लाईफ आहे ती लॉंग होते. तर कसं? कारण की साडीचा जो फॉल असतो तो सतत जमिनीला टेकत असतो आणि त्यामुळे जमिनीची धूळ, माती ही साडीला लागून साडी खराब होते. म्हणून आपण साडीला फॉल लावतो. असे वेगवेगळ्या रंगाचे फॉल असतात. भरपूर याच्यामध्ये रंग येतात. तर इथे ही साडी मी वापरणार आहे. या साडीला मला हा फॉल लावायचा आहे. तर आता बघा, साडीला फॉल चूज करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, साडी कोणत्याही रंगाची असू दे, साडीचा जो फॉल आहे म्हणजे त्याची जी बॉर्डर आहे त्याचा रंग कोणता आहे त्या रंगाचा आपण फॉल वापरायचा आहे. ओके. आता स्टेप नंबर 3. फॉल आणल्यानंतर सगळ्यात आधी महत्वाची स्टेप करायची आहे, तो फॉल धुवायचा आहे. आता कारण सांगते. कारण की हे जे फॉल असतात हे असतात कॉटनचे असल्यामुळे तुम्ही जर हे डायरेक्टली लावले तर साडी जेव्हा आपण धुतल्यानंतर हे कॉटन अकसणार आहे. आता बघा, याला मी धुवूनच घेतलेला आहे. तर बघा, हा किती असा अकसलेला आहे थोडासा. तो जेव्हा मी मार्केटमधून आणले, बघा तुम्हाला दाखवते, हे किती अकसलेला आहे बघा आणि चुरगळत देखील. जेव्हा मी मार्केटमधून हा आणला होता तेव्हा हा असा लॉंग होता आणि प्रेस केलेला होता. तर आपण आता त्याला धुवून घेतलेला आहे. धुतल्यामुळे त्याची साईज छोटी झालेली आहे. ओके. तर नेक्स्ट स्टेप काय आहे? हा जो फॉल आहे धुतल्यानंतर, वाळल्यानंतर हा आकसला गेला आहे. आता आपल्याला इथे याला प्रेस करायचं. ओके. तर हे बघा, मी तुम्हाला उलटा आणि सुलटा फॉल दाखवते. तर इथे बघा, अतिशय मोठे मोठे टाके टाकलेले आहेत. ही आहे वरची बाजू आणि ही फोल्डिंग केलेली बाजू आहे. तर ही आहे उलटी बाजू. तर ही बाजू आपण साडीला येणार आहे, म्हणजे आतल्या साईडला, आणि ही साडीच्या वरून दिसणार आहे. ओके. चला, तर आता आपण दुसरी गोष्ट करूया. आता ही जी साडी आहे या साडीचा फॉल ज्या साईडने आपण फॉल लावणार आहोत, आता हा जो बघा, आता हा नेसतापणा आहे. ठीक आहे. हे आपण साडीचा वरचा भाग आहे आणि हा साडीचा खालचा भाग आहे. तर आता साडीचा या बाजूला आपण आतल्या साईडने इकडून फॉल लावणार आहोत. ओके. इथे मी अशी उलटी बाजू करून घेते. तर इथपासून आपण एक अंतर घेणार आहोत. ते साधारणतः 15 इंचावरती आपण हा फॉल लावायचा आहे. ठीक आहे. ह्याचे दोन काठ आहेत, फॉलचे दोन काठ आहेत. एक आहे असे स्टिच केलेलं आणि एक जे मशीन मेड असतं डायरेक्ट ते आहे. तर हा जो भाग आहे हा आपण खाली लावणार आहोत आणि हा जो स्टिच केलेला भाग आहे हा आपण वरती लावणार आहोत. तर हे पहा, 15 इंच इथे आहे. इथे आपण हा लावणार आहोत असा. हा जो फॉल आहे हा आपण स्ट्रेट कट करून घेऊया. आता ही एक सरळ लाईन पाहिजे, म्हणून आता ही क्रॉस आहे. तर मी इथे याला पहिल्यांदा एक सरळ लाईन मध्ये कट करून घेते. तर साडीच्या ह्या 15 इंचावरती आपण इथे याला सेट करूया. सेट करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी बाजू आहे अशी आपल्याला आतमध्ये फोल्ड करायची आहे, कारण त्यामुळे त्याला प्रॉपर अशी फिनिशिंग येणार आहे. मी हातानेच असं प्रेस करतेय, म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा स्टिच करू तेव्हा ते व्यवस्थित बसेल. जो मशीनचा पिको मोड असतो तो पिको मोड वरती आपण इथे हे दोन्ही बाजू पिको करून घेणार आहोत, संपूर्ण फॉल. ओके.
चला तर आधी मशीनवर आपण जाऊयात, तुम्हाला मी दाखवते. आता आपण मशीनवरती याला पिको करून घेणार आहोत. तर बघा, जो रंग आपला फॉलचा आहे त्याच रंगाचा आपल्याला धागाही घ्यायचा आहे. आणि हे बघा, अशा पद्धतीचं हे फूट असतं पिको करायचं. तुम्हाला दिसतंय का? हे अशा पद्धतीचं फूट असतं. तर हे फूट आपण इथे पिको करण्यासाठी वापरतो. एंड कसा करायचा? तर एंड करताना सुद्धा हा जो फॉल आहे तो बघा, जर तिरका असेल तर त्याला आता सरळ करून घ्या. ते इनिशियलीच करू शकता तुम्ही, इथे मी आता करते. तर हा बघा, भाग मी कापून काढला. तर आता काय करायचंय, इथे आपण याला देखील अशा पद्धतीनेच फोल्ड करून घ्यायचं. आणि फोल्ड करून इथे पण आपण ती जी सेम पिकोची लाईन आहे ती इथे आपण अशी एंड करून घ्यायची. ओके, आणि इथे पुन्हा लॉक करते. ही आपली बघा पूर्णपणे असा पिको करून झालेला आहे. इथे बघा, असं आपण पूर्णपणे हे आता बघा, नेक्स्ट स्टेप काय आहे, तर इथे जे आपण हे जे खालचा पोर्शन आहे इथे आपल्याला टीप मारता येत नाही. हे जेव्हा आपण याला लॉक करतो तेव्हा आपल्याला इथे अशी टीप मारता येत नाही, कारण ती इकडे दिसते. म्हणून आपल्याला इथे हात शिलाई करायची असते. हाताने आपण याच्यामध्ये असं नॉर्मली शिलाई करायची. हा, हे बघा, हात शिलाई करण्यासाठी असा डबल धागा घ्यायचा आहे आणि सेम फॉलचाच कलरचा धागा घ्यायचा आहे आणि इथे एंडला आपण अशी गाठ मारणार आहोत. इथून सुरुवात करूयात. सगळ्यात आधी फक्त फॉलमध्ये मधून आपण फॉलमधून पहिल्यांदा सुई क्रॉस करणार आहे, कारण की ही जी गाठ आहे ही गाठ फॉलच्या आतमध्ये जाईल अशी, राईट. कारण ती गाठ इकडेही यायला नको आणि याच्यावरही यायला नको, म्हणून आपण ती अशी फॉलच्या आतून घेतोय. आता बघा, धागा टाकताना मी इथून टाकते, हा एक आणि अतिशय छोटा असा एक धागा जो खालून येईल. आता मी डायरेक्टली फरशीवर करते. तुम्ही असं हार्ड पार्ट असतो ना, जसं की रायटिंग पॅड असतील किंवा प्लायवूडचं जे हे असतं, प्लायवूड असतं, त्याच्यावरती करू शकता, मार्बलवरती करू शकता. तर मी इथे डायरेक्टली फरशीवर करते, कारण त्याने सुईला पण सपोर्ट मिळतो आणि जास्त करून सुई टोचत नाही. आणि नेहमी जेव्हा आपण हातशिलाई करतो तर नेहमी आपल्याला असं करत राहायचंय, कारण त्यामुळे कुठेही तुमचा असा साडीचा घोळ येणार नाही, व्यवस्थित टीप बसेल. जेवढं शक्य होईल तितकी छोटीशी टीप खालून यायला हवी, कारण ती आपण इनविजिबल तर नाही करू शकत, पण थोडस जे काही दिसेल ते खूप कमी असेल असं आपण करूया. आता हे बघा, पाठीमागून किती छोटे छोटे टिप आलेले आहेत. अशा पद्धतीनेच आपल्याला करायचंय, अजिबात पुढे जास्त दिसता कामा नये. ओके, आता इथे जे कॉर्नर आहे, कॉर्नरला आपल्याला थोडंसं सिक्युअर करायचं असतं, त्यामुळे इथेच आपण असं एक दोन टाके एक्स्ट्रा टाकणार आहोत. कारण की जेव्हा आपण समजा एखादा धागा आपला ओढला गेला तर इथे आपला असा टर्न जो असतो याचा कॉर्नर, तर इथे अशी साडी गोळा होऊ शकते, म्हणून आपण एक एक्स्ट्रा इथे सिक्युअर करून घेणार आहोत असे टाके टाकून. ओके, पुन्हा आपण सेम ही लाईन पण अशीच फिनिश करणार आहोत.
हे जेव्हा आपण ओढतो तेव्हा ओढल्या गेल्यामुळे इथूनच फक्त याला ताण बसतो असा, ही बाजू डिस्टर्ब होत नाही म्हणून इथं आपण सिक्युअर करतो. नेहमी हे असं फिनिशिंगसाठी आपल्याला एकदा असं प्रेस करायचं. एक 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 6-7 धागे आपण एकत्र टाकले की हे असं फिनिशिंगसाठी आपण असं प्रेस करत करत पुढे जायचं. आता इथे जो एंड झालेला आहे त्या एंडला सुद्धा आपल्याला 2-3 टाके टाकून सेक्युर करून घ्यायचं. आता हा पूर्ण आपला फॉल लावून झालेला आहे. मला फायनली दाखवते. सगळीकडून असं एकदा हाताने प्रेस करून घ्यायचं आहे. हे बघा, इथे अजिबात एकदम छोटे छोटे टाके दिसतात. अशी फिनिशिंग असायला हवी.